हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचा मनापासून स्वागत करते. आज माझ्या घरी माझी मैत्रीण आलेली आहे आणि ती मला चिकन बिर्याणी बनवायला शिकवणार आहे. कारण तिला नॉनव्हेज व्हेज दोन्ही पदार्थ छानच बनवता येतात आणि मला काही चिकन बिर्याणी बनवता येतच नाही. कारण मी आहे प्युअर व्हेजिटेरियन आणि घरातले आहे सगळे नॉनव्हेज खाणारे. आणि तसं मी मटन चिकन प्रॉन्स बनवायला शिकली. अंडा भुर्जी, अंडा पोळी वगैरे बनवते. पण अजून काही मासे आणि चिकन बिर्याणी वगैरे काही ट्राय केलेलं नाही. तिला खूप दिवसांपासून म्हणत होते, "तू जेव्हा माझ्या घरी येशील ना, तेव्हा आपण चिकन बिर्याणीच बनवूया. म्हणजे मला तू कशी बनवते ते पण बघता येईल आणि थोडं-थोडं मी पण बनवून बघेल. म्हणजे मला हळू चिकन बिर्याणी जमायला लागेल." आणि सध्या ना अहोंना आणि आरुषला चिकन बिर्याणी खूप आवडते. 5-6 वेळा त्यांनी बाहेरनं चिकन बिर्याणी मागवली आणि तेव्हापासून म्हटलं, की आपणही चिकन बिर्याणी आता बनवायला शिकलं पाहिजे. आणि आज फायनली मी चिकन बिर्याणी बनवायला शिकणार आहे. तर अहोंनी चिकन बिर्याणीसाठी जे काही सामान लागतं ना, चिकन, चिकन बिर्याणी मसाला, त्यानंतर दही आणि छोटं-मोठं जे काही सामान होतं ना, खडे मसाले वगैरे ते सगळं आणून दिलं आणि तिने मला आधीच सांगून ठेवलं होतं, की कांदा उभा कट करून तळून ठेवू, जे काही मी केलं नाही. त्यामुळे आम्हाला बिर्याणी बनवायला खूप सारा उशीर झाला होता आणि मी दुसरं काम करायला गेली आणि तिकडेच मला वेळ होऊन गेला आणि तोपर्यंत ते येऊन सुद्धा गेले. असं होऊन गेलं. तर ठीक आहे. पण एका बाजूला तिने कांदा पटकन कापून घेतला आणि तळायला लागली आणि दुसऱ्या बाजूला जी काही छोटी-मोठी तयारी होती ना, ती मी करायला घेतली. आणि आता इकडे कांदा तळतोय, तिकडे मी छान चिकन मॅरिनेट करत होती. तर ती सांगत होती, "हे इतकं टाकायचं, ते तर असं-तसं सांगत होती." मग मी तसं-तसं करत होती. शेवटी कसं असतं ना, प्रॅक्टिकली एखादी गोष्ट जर करून बघितली ना, ती जास्त लक्षात राहते. एक्झाम जरी असली ना, जे आपण ओरली लर्न करतो, त्यापेक्षा जर रायटिंग करून लर्न केलं ना, तर ते जास्त लक्षात राहतं आणि भरपूर वेळ लक्षात राहतं ते. स्वयंपाकाच्या बाबतीतही तसंच आहे. जेव्हा आपण स्वतः बनवतो ना, तेव्हाच आपण शिकत चालतो. एकदा जमणार नाही, दुसऱ्यांदा जमणार नाही, पण तिसऱ्यांदा हळू आपल्याला ते जमायलाच लागतं. तसंच आहे. प्रयत्न केले पाहिजे, ट्राय करतच राहिलं पाहिजे. जसं येईल तसं, पण करणं महत्त्वाचं आहे. हे तर काम आमचं चालूच होतं, पण आमच्या दोघींच्या ना सगळ्या इकडच्या-तिकडच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. आता 2 मैत्रिणी किंवा 2 लेडीज एकत्र आल्यानंतर कोणकोणत्या गप्पा मारतात, ते काही सांगायचंच नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे आपल्या गप्पा काय-काय रंगतात ते आणि आम्हाला कंपनी द्यायला आहे ना अहो आणि जेवण सुद्धा होते. तर ते पण आमच्याशी छान गप्पा मारत होते आणि आमची कामही चालू होते. आरूला आहे ना बर्थडेला जायचं होतं, तर त्याचं बर्थडे गिफ्ट जे आहे ना, ते पण रॅप करून द्यायचं काम चाललं होतं. तर इथे गप्पा मारत आमचं जे काही चिकन आहे ते मॅरिनेट होऊन गेलं आणि आता त्याला मी फ्रिजमध्ये ठेवून देते, म्हणजे ते लवकर मॅरिनेट होऊन जाईल. कारण बिर्याणी बनवायला जरा उशीरच झाला होता आणि माझ्या फ्रिजची मी टूर तुम्हाला दिलेलीच आहे. जे जे काही टॉपवालं कंपार्टमेंट आहे ना, तर ते आहे फ्रिज आणि जे बॉटमवालं आहे, तर ते आहे फ्रीझर. पण मी दोघांनाही फ्रीज म्हणूनच यूज करते. मी सध्या त्याचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सियसला सेट करून ठेवलेलं आहे. त्यामुळे मग दोघं पण आहे ना, फ्रिज म्हणून यूज करते आणि जेव्हा मला फ्रीझरची गरज पडते, तर मी त्याला ऑटो करून देते. मग फ्रिज आणि फ्रीझर दोन्ही वापरलं जातं. शक्यतो एवढी गरज पडत नाही. कधीतरी पडते, मग तेव्हा ऑटो करून दिलं, की काम होऊन जातं. आता आधीचं माझं फ्रिज आहे ना छोटं होतं. जेव्हा गावावरनं खूप सारा भाजीपाला किंवा दूध वगैरे आलं, की मला कमी पडायचं आणि त्यामुळेच माझं नेहमी चालायचं, की मला मोठंच फ्रिज पाहिजे, मोठंच फ्रिज घ्यायचं वगैरे आणि तुम्हाला माहितीच आहे अॅनिव्हर्सरीला अहोंनी मला ते गिफ्ट दिलं. आणि आता अशी गंमत झालेली आहे, की हा सुद्धा फ्रिज मला कमीच पडतो. कारण कंटिन्यू फक्त त्यामध्ये सामान भरायचंच काम चालू असतं. म्हणजे कितीही आपल्याकडे असलं ना, तरी कमीच असतं. घरामध्ये सामान असू दे किंवा कपाटामध्ये कपडे असू दे, म्हणजे आपल्याला अजिबात कोणत्याच गोष्टीत समाधान नाहीये, फक्त अपेक्षाच असतात. तर तसंच आहे. किती असलं तरी कमीच पडतं. आणि ते म्हणतात ना, मनुष्य हा अजिबात समाधानी प्राणी नाहीये. तर खरं आहे बरं का. आता एका बाजूला आम्ही राईस लावून दिला आणि दुसऱ्या बाजूला आहे ना, बिर्याणीची जे काही फोडणी वगैरे आहे ना, ते करण्यासाठी तयारी केली. कांदा, टोमॅटो वगैरे चॉप करून घेतला आणि तिला इथे ना इतकं हसू आलं, कारण मी नेहमी तुम्हाला पण सांगत असते, आपल्या हातासारखा ना दुसरा चमचाच नाही आणि मी नेहमी ना असा कांदा वगैरे चॉप केला, की तो आपल्या हाताने किंवा मसाला जरी बारीक केला, तरी तो मी हातानेच भाजीमध्ये टाकत असते. म्हणजे तेलामध्ये फोडणी देतो तेव्हा आणि तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघतात. तर मी आज आहे ना, ते चमच्याने कांदा असा खाली पातेल्यामध्ये टाकत होती ना, तर त्याचं तिला खूप हसू आलं. तर कारण तिला माझी सवय माहिती आहे. तिला म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला ना जरा बरं पडतं नाही का. नाहीतर मग चमच्याने करायला गेला ना, तर काहीतरी अडखळल्यासारखं वाटतं. कारण सवयीचा भाग आहे तो. तर मला हातानेच असे काही कामं जी आहेत ना, ती करायला बरं वाटतात. तर चला आता एका बाजूला जे काही चिकन आहे ना, ते शिजत टाकून दिलेलं आणि मला मध्येच मैत्रिणीचा फोन आला. तिच्या मुलाचा बर्थडे होता. आरुष जिथे गेला. तर नुसतं औक्षण करायला तरी ये. तिचा खूप आग्रह चालला म्हणून 2 मिनिटं तिच्याकडे गेली. 2 मिनिटं नाही 10 मिनिटं गेली होती. तर 10 मिनिटात तिचं म्हणजे त्याचं औक्षण वगैरे केलं आणि लगेच घरी
आली. कारण मग ही स्वयंपाक करते आणि मी तिथे थांबायचं तर ते काही बरोबर वाटत नाही. तर मग लगेच पटकन निघून आली घरी. तोपर्यंत राईस आणि थोडं चिकन वगैरे शिजलेलं होतं आणि मग त्यातले जे काही खडे मसाले होते ते काढून घेतले. आणि बाकीचं मग जे काही राईस आहे ना, तो त्या बिर्याणीवर असा स्प्रेड वगैरे करून दिला आणि हा सगळा अनुभव आहे ना, मी पहिल्यांदा घेत होते. त्यामुळे मला काही माहीत नव्हती आणि तिचं पण असं झालं होतं. शेवटी आपलं कसं असतं ना, आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला काहीही सांगितलं तरी आपण म्हणजे करून घेतो. कारण आपल्याला ती सवय झालेली असते आणि दुसऱ्यांच्या किचनमध्ये जर काम करायचं ठरलं ना, तर थोडासा गोंधळच होऊन जातो आणि तिच्या बाबतीत तेच घडत होतं. आणि आपल्याही बाबतीत असंच घडत असतं. आपल्या किचनची आपल्याला सवय झालेली असते. त्यामुळे आपण पटपट आवरून मोकळं होतो. पण दुसऱ्यांच्या किचनमध्ये ना सगळा गोंधळ होऊन जातो. काहीच सुचत नाही. म्हणजे स्वयंपाक येत असला ना तरी कधी-कधी विसर पडतो का आता हे कसं करायचं? असं कधी तुमच्या बाबतीत झालंय का? नक्की कमेंट करून सांगाल. तर जी काही किचनवरची भांडी वगैरे होती ती सगळी क्लीन करून घेतली आणि बिर्याणी शिजेपर्यंत आम्ही थोड्या वेळ ना मुलांबरोबर वगैरे गप्पा मारल्या आणि तिथे ना चेस खेळायचं काम चालू होतं. ती छान बघत होती कारण तिला आणि मला काही चेस खेळता येत नाही. तर कसं असतं वगैरे आणि दुसऱ्या बाजूला श्लोक आणि किट्टू खेळत होती आणि श्लोक असा आहे ना, इतका चिडका आहे ना, जर त्याला कोणी आउट केलं की लगेच चिडचिड करायला लागतो. त्यामुळे तो म्हटला ना बरोबर तर बरोबरच म्हणायचं. तर असं आहे. आता इथे छान आमची बिर्याणी झालेली आहे. मस्त झाली ना, नक्की कमेंट करा. छान टेस्टी झाली होती आणि खूप मेहनत लागते राव ह्या बिर्याणीला आणि वेळ पण खूप लागतो. आणि त्यापेक्षा तर मला असं वाटतं मटण आणि चिकन पटकन बनवलेलं कधीही बरं. पण चला कधीतरी आपल्याला असं बनवता आलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे सगळ्या गोष्टी. जरी वेळ लागला तरी शेवटी घरी बनवलेलं ते घरीच बनवलेलं असतं. काल होता आमच्या जयवंत भाऊंचा बर्थडे आणि बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा आज आम्ही करायला घेतलं. बर्थडे सेलिब्रेशन असं आम्ही घरातल्या घरातच केलं बरं का आणि श्लोकचा खूप आग्रह होता, की काकांचा केक कट करायचा. आदल्या दिवसापासून चालू होतं, की आपण त्यांचा केक कट करण्यासाठी कधी जाणार आहोत, कधी जाणार आहोत. मग आम्ही संडेलाच त्यांना आपल्याच घरी बोलावून घेतलं आणि म्हटलं, की आता इथेच केक कट करूया आणि त्यांचं नाही चाललं होतं, पण श्लोकचा आग्रह होता ना, मग केक कट करावाच लागेल. तर असं छान आम्ही घरातल्या घरात छान असं सेलिब्रेशन केलं आणि आईचे गुण मुलांना लागणारच की नाही, तर तसं श्लोक आहे ना, जसं बर्थडे केक कट करायला घेतला आणि तेव्हापासून मी व्हिडिओ काढतो, मी फोटोज काढतो आणि बघा कसे व्हिडिओ आणि फोटो काढत होता. आणि कसं असतं ना, लहान मुलं आपल्यालाच बघून शिकत असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर वागताना ना खूप सारा विचार करूनच वागलं पाहिजे. केक छान आम्ही एकमेकांना भरवला. छान थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर इकडे आहोंनी लगेच बिर्याणी मिक्स करायला घेतली. पूनमने प्लेट्स वगैरे आणल्या आणि सगळ्यांना वाढून दिलं. तोपर्यंत आम्ही पाणी, कांदा वगैरे सगळं कट करून दिलं. तर आता इथे सगळ्यांनी छान बिर्याणीवर ताव मारला. मस्त टेस्टी बिर्याणी झाली होती. पण खरंच खूप मेहनत आणि खूप सारा वेळ लागतो बिर्याणी बनवायला. कदाचित मी फर्स्ट टाईम बघत होते म्हणून मला तसं वाटत असेल. पण असं मला वाटलं, की मटण, चिकन लवकर शिजलं जातं बिर्याणीपेक्षा. तर चला इथे छान आम्ही बर्थडे सेलिब्रेशन आणि त्याचबरोबर बिर्याणी बनवायला मी थोडी-थोडी शिकलेली आहे. एकदम काही मला ती बनवता येणार नाही, पण मी हळू शिकणार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दीपपूजन होतं आणि दीपपूजन म्हटलं की घरातले सगळे दिवे, त्यानंतर देवांना छान अंघोळ वगैरे घालायची. तर मी आज सगळे जे काही देव होते ना, ते उजळून घेतले. कारण आता श्रावण महिना चालू होतोय आणि श्रावण महिना चालू झाला की सगळे सण-वार सगळं काही चालू होतं, व्रत, वैकल्य वगैरे. तर त्यामुळे छान असे देव पहिल्यांदा उजळून घेतले. जी काही रेग्युलर आपली पूजा असते ना देवांची, तर ती करून घेतली आणि त्यानंतर मग दिव्यांची पूजा करायला घेतली. माझ्याकडे इतके सारे दिवे आहेत, तरी मला एक समय अजून घ्यायचीच आहे. कारण जेव्हा वैभव लक्ष्मीचे उपवास किंवा मार्गशीर्ष महिन्याचे उपवास असतात आणि पूजा मांडली जाते ना, तर चौरंगावर मला चारही बाजूनी 4 अशा समया ठेवायच्या आहेत. तर त्यासाठी एक समय मात्र माझी कमी पडते. त्यामुळे मी 2च समया ह्या ठेवत असते. माझी लग्नातली एक होती, त्यानंतर मी पुन्हा असं धोंड्याचे महिना वगैरे येतो, तेव्हा एक घेतली, परत पुढच्या वेळेस एक घेतली आणि आता अजून एक समय मात्र अजून पेंडिंग आहे. तर असंच काही निघालं, की त्या निमित्ताने एक समय घेतली जाईल. तर अशा मला 4 ज्या समय आहे ना, त्या करायच्याच आहे आणि ही एक आहे ना, ती खूप छोटीशी समय आहे. तर असे माझ्याकडे इतके सारे दिवे आहे आणि त्यातला एकच दिवा मला आवडतो. तो म्हणजे जो मी लावलेला आहे तो आणि हा जो सेंटरला मी ठेवला कासवाचा आहे खाली. तर तो दिवा मला खूप आवडतो, पण त्याची थोडी पॉलिश वगैरे निघून गेली. तर हे 2 दिवे मी खूप यूज केले बाकीच्या दिव्यांपेक्षा आणि आता सध्या तरी माझा फेव्हरेट जो मी लावलेला आहे ना, तोच आहे. तोच मी दररोज लावते आणि मला खूप आवडतो शेप वगैरे त्याचा. तर इथे छान दिवे मी पुसून घेतले आणि हे सगळे दिवे आणि मी भैय्या पावडरने उजळून घेतले आहे. पितांबरी शक्यतो मी यूज करत नाही, खूप वेळ लागतो. आता मी यूज करत नाही म्हणून कदाचित वेळ लागतो असं म्हणत असेल, कारण मला भैय्या पावडरची चांगली सवय झालेली आहे. भैय्या पावडरने सगळे दिवे क्लीन केले, त्यानंतर व्यवस्थित पुसून घेतले. सगळ्यांमध्ये वाती वगैरे टाकून घेतल्या आणि आधी ना मी पूजा करून घेते. कारण एकदा जर दिवे लावले, की त्यानंतर आहे ना व्यवस्थित पूजा करता येत नाही. त्यामुळे मी आधी ना
सगळ्या दिवांना छान अष्टगंध लावलं, नंतर हळद, कुंकू, त्यानंतर मग फुलं वगैरे वाहून घेतली. त्यामध्ये जे काही वाती असतात ना त्या आणि तेल पण मी टाकून घेतलं आणि फुलं आलेली होती आणि फुलवाला आहे ना, आता सणवार चालू झाले तर फुलवाला फुलं पण कमी देतो. त्यामुळे पुन्हा बाहेर जाऊन अजून जास्त फुलं घेऊन आली आणि छान सगळ्या दिव्यांना फुलं जी आहे ना, ती वाहून घेतली आणि हे सगळं करताना जो दिवा मी प्रज्वलित आधी केला होता सकाळी पूजा करताना, तर तो दिवा माझ्या लक्षातच राहिला नाही आणि मग एकदम नंतर मला आठवण झाली, "अरे, हा तर दिवा राहिलाच." मग नंतर मी त्याला पुन्हा पूजेमध्ये ॲड करून घेतलं होतं. तर अशी साध्या सोप्या पद्धतीने दिव्यांची मी पूजा करून घेतली आणि खूप छान आणि फ्रेश प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. आणि आता इथून पुढे सणवार चालू होणार आहे आणि जेव्हा सणवार चालू होतात ना, खरंच घरामध्ये एक रौनकच येते आणि वेगळाच उत्साह राहतो. तर खूप छान आणि फ्रेश वाटत होतं. रांगोळी काढायला काही जागा नव्हती म्हणून फुलांनीच थोडं सजवून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला आहे ना, जे काही मी वारांची रांगोळी काढते ती काढून घेतली. त्यानंतर नैवेद्य अर्पण केला. तर असं छान मी इथे दीपपूजन करून घेतलं. तुम्ही असंच केलं असेल. तर चला, असा होता माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. बाय.